हाय गाईज, सोनोनीस क्रिएटिव्ह फॅमिलीच्या किचनमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज सकाळी आम्ही ढोकळ्याचा व्हिडिओ टाकला होता. याचाच लॉंग व्हिडिओ आम्ही बनवला आहे. तुम्ही बघू शकता ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे करेक्ट 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याला बारीक छान चाळून घ्यायचं आहे. आता त्यामध्येच 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि थोडासा खाण्याचा पिवळा रंग, हे सर्व पदार्थ पिठात मिक्स करून घेऊ. आता यामध्येच थोडे थोडे पाणी ॲड करून ढोकळ्यासाठी पीठ छान तयार करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी. आता हे पीठ 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू. पीठ मुरेपर्यंत एकीकडे एका पातेल्यात 2 ग्लास पाणी ओतून पाणी उकळत ठेवायचं. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आपण तेल लावून ठेवू. 10 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे आणि पाणीही उकळत आलेलं आहे. आपला हा ढोकळा सोडा किंवा दही न वापरता फक्त इनो वापरून ढोकळा बनवला. तर आता 1 पॅकेट लेमन फ्लेवरचं इनो घ्यायचं आहे. इनो टाकल्यानंतर पीठ फास्ट फेटायचं आहे. पीठ पटपट फेटल्यामुळे त्यात हवा भरली जाते व पीठ छान फुललं जातं. आता आपण हे पीठ तेल लावलेल्या भांड्यात टाकू. तर तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे. संपूर्ण पीठ ओतल्यावर डब्बा एकदा टॅप करून घेऊ. पाणी उकळत ठेवलेल्या भांड्यात आपण स्टँड ठेवू व त्यावर ढोकळ्याचे पीठ ओतलेला डबा ठेवायचा आहे. त्यावर 1 प्लेट ठेवू. आता पातेल्यावरही एक झाकण ठेवू व त्यावर एक जड वस्तू, म्हणजे हवा बाहेर जाणार नाही. ढोकळा शिजेपर्यंत एकीकडे तडका बनवण्यासाठी एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, बारीक चिरलेले मिरचीचे तुकडे व 4 चमचे साखर टाकू फोडणी द्यायची आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फोडणीत आता आपण 1 ते 1.5 कप पाणी ॲड करू. आता आपला ढोकळा छान शिजलेला आहे. यावरील आता आपण प्लेट काढू. तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान झालेला आहे. ढोकळा छान फुगलेला आहे. तर आता आपण ढोकळा पातेल्यातून बाहेर काढू आणि थंड करायला ठेवू. ढोकळा थंड होत आल्यावर सुरेने तो ढोकळा मोकळा करून घेऊ व एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता ढोकळा किती सहजपणे निघलेला आहे आणि किती स्पॉन्जी झालेला आहे. तसेच ढोकळ्यावर एकही रेड स्पॉट आलेला नाही. ढोकळा किती छान जाळीदार झालेला आहे. तर आता आपण ढोकळ्याला आवडीनुसार काप करून घेऊ. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण ढोकळ्यावर कढीपत्ता मोहरीचा तडका टाकू. तर झाला आपला ढोकळा तयार. या प्रकारे ढोकळा बनवल्यास ढोकळा 100% छान होणारच.